नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. त्रिशू, हाय कर. सकाळी सकाळी वेफर खातेस? हा, हो बापरे. सगळ्यांना हाय केलं तू? मम्मी काय करते? हा, चाय बनवते मम्मी. त्रिशू, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? फडणवीस आहेत. हो बापरे. आणि भारताचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी. भारताचे पंतप्रधान मोदी आहेत ना? हो बरोबर. आणि आपल्या भारताचे संविधान कोणी लिहिलंय? बाबासाहेब आंबेडकरने लिहिलंय. अरे वा, बरोबर. मग तू आता नाश्त्याला काय खाणार? काय? पोहे. गायत्री बघ, बरोबर बोलली ती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान मोदी. मित्रांनो, तिला माझा मोबाईल नंबर पण पूर्ण पाठ आहे, माहिती आहे का? तू नको मोबाईल नंबर जर सांगितला ना तरी तू सर्वजण नाही, मोबाईल नंबर नको सांगू. मोबाईल नंबर सांगितला ना सर्वजण मला कॉल करतील. मग सगळेजण व्हिडिओ बघतील, तुझे नंबर ऐकतील आणि मला कॉल करतील ना. आपले जेवढे सबस्क्रायबर आहेत ना ते कॉल करतील ना, आपण त्यांना वेगळा नंबर देऊया. वेगळा नंबर देऊया. हा. तेव्हा तिला पंतप्रधान विचारलं, मुख्यमंत्री विचारलं तर ती बरोबर सांगून देते मित्रांनो. ठीक आहे, चला. काय घे, तू खा ना. तुम्ही खाल्लं? हा ठीक आहे, चालेल, चल. तो इथं गायत्री काय जेवण बनवते? सॉरी, जेवण नाही, नाश्ता काय बनवते गायत्री? नाश्ता काहीच नाही बनवते. मग रात्रीची खिचडी? हो बापरे. काय ग गायत्री, असं रात्रीची खिचडी का? अजून महिना अखेर नाही आलाय ना गायत्री. हा, आपलं कसं आहे माहितीये गायत्री? पेमेंट 31 तारखेला झाली ना, 1 तारीख तर 10 तारीख पर्यंत पूर्ण गोल्डन डे असतो आपला. बरोबर ना? पूर्ण गोल्डन डे. हे खाऊ का ते खाऊ असं असतं आपलं. 10 ते 20 तारीख पर्यंत कसं असतं? सिल्वर डे असतो आपला. बरोबर नाही? चांदीचा दिवस असतो आपला. आणि 20 ते 30 तारीख पर्यंत घरामध्ये रद्दी वीक, काहीतरी बंगार वीक, अशी नोकरीवाल्यांची परिस्थिती आहे मित्रांनो. नोकरी करणं म्हणजे नोकरी वाईट नाही मित्रांनो, पण नोकरी फक्त ना आपली फक्त रात्रीची, सकाळची आणि दुपारचीच भाजी बदलते फक्त. तुम्हाला सिरियसली सांगतोय मी. म्हणून ना प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक पोरांना मी हेच सांगतोय की तुम्ही छोटा मोठा उद्योग व्यवसाय करा मित्रांनो. ते खूप महत्वाचं आहे. आज मी स्वतः अनुभव घेतोय. आज मुंबईसारख्या सिटीमध्ये नोकरी करतोय. आज माझ्याकडे सेव्हिंग नावाचा काय प्रकार आहे ना, तो अजिबात नाही डायरेक्ट. कारण की का नाहीये? कारण की सगळंच डायरेक्ट विकत आणायचंय. घर भाड्यापासून तर किराण्यापासून तर लाईट बिल, पाणी, जे काय असेल ते ते सगळं विकतचं आहे मित्रांनो. फुकटचं म्हणजे अजिबात नाहीये. आता गावाकडे कसं, गावाकडे स्वतःचं घर वगैरे असतं, लाईट बिल पण एकदम कमी येतं, आठवड्याचा बाजार असतो, 200-300 रुपयामध्ये आठवड्याचा बाजार होऊन जातो. आणि इथं जर मार्केटमध्ये 500 रुपये घेऊन गेलं ना मित्रांनो संध्याकाळी, हे आण ते आण, तेव्हा संपून जातात. 500 रुपये म्हणजे कुठेच लागत नाही डायरेक्ट. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक पोरांना माझे हात जोडून विनंती आहे मित्रांनो, तुम्ही जर मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये येत असणार ना तर नक्की फक्त उद्योग व्यवसायाच्याच उद्देशाने या. वडापावची गाडी टाका, पाणीपुरीची गाडी टाका. याच्या आधी मी खूप व्हिडिओ बनवले, तरी पण कडकडून एक विनंती करतोय तुम्हाला मी, खरोखर स्वतःचा व्यवसाय कुठे ना कुठे चालू करा मित्रांनो. मी पण चालू करणारच आहे. थोडे दिवस थांबा किंवा थोडे महिने थांबा, मला पण चालू करायचं जे काही ना काही. म्हणजे बघा, नोकरी पण मला करायला लागणार आहे, कारण की एकदम नोकरी सोडून पण चालणार नाही. नोकरी करून पण मला काही ना काही छोटा मोठा व्यवसाय मला सांभाळायचा आहे मित्रांनो. कारण की शनिवार रविवार सुट्टी असते, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि संध्याकाळी 5:30 नंतर मी ऑफिसमधनं सुटतो, तर 5:30 तर रात्री 10 वाजेपर्यंत काय करता येईल याचा मी विचार करतोय. इथं मुंबई सिटीमध्येच करणार आहे मित्रांनो. जोपर्यंत माझा व्यवसाय व्यवस्थित सेटल होत नाही ना तोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही. कारण की मला बॅकअप नाही. हा मित्रांनो, तुम्हाला सिरियसली सांगतो, बॅकअप वगैरे नाही. असं नाही की बाबा खूप सारे पैसे आहेत माझ्या वडिलांकडे, आईकडे, आणि आमचं घरदार चांगलं आहे गावी वगैरे, तसं काहीच नाही. नॉर्मलच आपलं घर वगैरे. आई पप्पा ते गावीच राहतात, त्यांचं पण तिकडे व्यवस्थित चाललंय. मी त्यांचं पण हात मजुरीचंच आहे, माझं पण हात मजुरीचंच आहे. म्हणून मला नोकरी सोडून चालणार नाही. चाल बाबा, काय मला बॅकअप वगैरे चांगला आहे तसं पण नाही आहे. गायत्री, तू मदत करशील ना मला? हां, वडापावची गाडी टाकली तर तू मदत करशील ना? हा चालेल, हेच पाहिजे गायत्री. मग आयुष्यामध्ये बघ, तुझा सपोर्ट राहिला ना गायत्री, तर माणूस म्हणजे मी नक्की पुढे जाणार.
बरोबर की नाही मित्रांनो? कसं आहे संसारामध्ये जर नवऱ्याला जर बायकोची साथ राहिली ना, नवरा कुठे पण पोहोचू शकतो मित्रांनो. तुम्हाला सिरियसली सांगतोय, फक्त बायकोची साथ पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. हे जगाने जर कुणी पण नाही साथ दिली ना गायत्री तरी चालतं. फक्त एक बायको, जी घरामध्ये बायको असते ना, तिने साथ द्यायला पाहिजे, ते खूप महत्वाचं असतं गायत्री. नाहीतर बायकोच कार्यतुरे करेल, नवऱ्याचे कान भरेल, मग त्याला काहीच अर्थ नाही गायत्री. बरोबर की नाही? बायकोने साथ दिली ना, तर आतापर्यंत बरेच जण एवढे जण सक्सेस झालेत ना गायत्री, त्याच बायकोने साथ दिली म्हणून नवरे म्हणजे सक्सेस झालेत गायत्री. म्हणून म्हणत नाही का, प्रत्येक पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. हा, ते बरोबर आहे गायत्री, ते मन चुकीचं अजिबात नाही. चाय चाय आणि काय गायत्री, मला ऍसिड होते ना पण चहा पिल्याची. नका पिऊ. गायत्री किती 3-4 दिवस झाले चिकन खाल्लं नाही आपण. अरे 3 वर्ष नाही मित्रांनो, जास्त नाही. फक्त 50 रुपयाचं चिकन घेऊन येतो. आज सुट्टी आहे. ते त्रिशूल आपण कसं अन्न चिकन वगैरे असतं ते काय येल्लो, म्हणजे आपल्या गावकडे ते प्युअर असं बोलतोस ना, ते खावा ना रास. मला येऊ आपलं 50 रुपयानं, जास्त नाही म्हणजे 1 किलो ना अर्धा किलो अजिबात नाही, फक्त 50 रुपयानं लई येऊ बस. ते सूप पण नाही पित ना ती, फक्त ते पीस खाते ना ती, तिला ते पीसच आवडतात फक्त. ठीक आहे, हा बघू दुपारी घेऊन येईल, नाहीतर मी. गायत्री किती ना काय गायत्री, तू येऊन जाऊन काय माझ्यावरती येते गायत्री. हा, अरे घरात मी जे, पण काय आता मला नाही बनवता येत ना गायत्री ते. नाही ना, काळ्या मसाला ऐकत जा ना तू. काळ्या मसाल्याचा मला नाही येत ना गायत्री बनवता. मग ग्रेव्ही त्या तंदुरी सारख्या तू चपात्या बनवशील आणि ग्रेव्ही मी बनवू. पण कशी पण बनली तर तुला खायला लागेल ना, कारण की तू 1-2 वेळा सुरतला गेली, व्हिडिओ कॉल मध्ये बघितलंय ना तू. हा, काय नाही, ते व्हिडिओ मध्ये चांगलं दिसत होती, ती पूर्ण तिखट लागत होती माहिती. मी बनवू, हा चालेल, पण तुला पण तरी रेसिपी तुला सांगायलाच लागेल. कांदा टाका, टमाटर टाका. हा, मग एवढं सांगण्यापेक्षा तू पण बनवू शकते ना. माझा व्हिडिओ बनवशील? हा ठीक आहे, चालेल, मग बघू बरं कसं. पण तुला खायला लागेल ते मी जसं बनवेल तसं. आणि रात्रीची खिचडी दुपारी पण खायची. हा, आणि तुझी जलेबी कुठे गेली मित्रांनो? हिने मला जलेबी सांगितली होती. मस्त डाळ भात आणि आपली मटकीची उसळ बनवली होती. येताना जलेबी घेऊन या म्हणे. मी ते इम्रान हाशमी बघण्यातच राहिलो आणि ती जलेबी विसरून गेलो. जाऊ दे, काहीतरी नेक्स्ट टाइम मला घेऊन येईल ना. मला आपल्याच एका सबस्क्रायबरने कमेंट्स केली, काय म्हणे ते आलिया भट वगैरे बघतात म्हणे. गायत्री आलिया भट वगैरे पेक्षा कमी आहे का? आपण ते आलिया भट कुठं, गायत्री तू कुठं? माझी तारीफ झाली या जगामध्ये माहिती. हा, युट्यूबला माझे किती 7,000 सबस्क्रायबर, इंस्टाला किती आहेत असेल माझे. आता किती म्हणजे 3 वर्षात एवढे लोक आहेत आणि त्यांना किती दिवस झाले, किती जुने आहेत, कोण ओळखतंय त्यांना? कोणाला? आलिया भट हिरोईन आहे ना गायत्री. बिचाऱ्यांनी माझी तारीफ केली ना. हा, मग तारीफ केली ना तुझी. अरे त्यांचं नाव यार काय, अमित असंच काहीतरी नाव आहे त्यांचं, अमित का काहीतरी नाव आहे. त्यांनी कमेंट्स केली, मी सकाळीच कमेंट्स बघितली त्यांची. नाव चुकलं का काय, अमित का असंच काहीतरी नाव आहे वाटतं त्यांचं. त्यांनी तुझी तारीफ केली. मग ते आलिया भट भेटण्यापेक्षा गायत्री काही कमी आहे का म्हणे. सकाळी गायत्री असं कर, एकदा अजून चहा गरम कर, थंड झाली चहा नाही, एकदा गरम कर अजून, कारण की बघ ते व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये ती चहा थंड होऊन गेली. आज कुठं जायचं गायत्री संध्याकाळी? बघ आता गोल्डन डे चालू आहेत आपले. आज काय 10 तारीख आहेत ना, 10 तारीख. मित्रांनो अजून मला ते काय बोलतात, लाडूचा बाजार करायला जायचा आहे अजून. आज घेऊन का गायत्री? हा, अरे फक्त घेऊन ठेवतो ना गायत्री. मकर संक्रांतीला खूप गर्दी असते किराणा दुकानामध्ये.
जाऊ द्या ना. मित्रांनो तो व्हिडिओ तर मी नक्की बनवणार आहे. मकर संक्रांत जो सामान घ्यायला जाणार आहे ना, बघा तुम्ही. अजून आज काय 10 तारीख आहे ना, किराणा तर भरलाच होता. तुम्ही बघितला तो किराणा कितीचा होता, 3,500-4 हजाराचा किराणा होता तो, बरोबर. आता 10 तारीख आहे. आज 10 तारखेचा मी मकर संक्रांतीचा जो बाजार करणार ना, तो कितीला भेटतो आता ते तुम्ही पण बघा. आता म्हणजे विचार करा की 2-3 वस्तू संपले असतील ते पण त्याच्यात टाकायला लागतील. ते पण टाकायला लागतील. पण तेल वगैरे नाही संपलंय ना अजून? नाही नाही आहे ते. तेल आहे ना अजून? अच्छा. हा हा, बघू मग. ते मकर संक्रांतीचा व्हिडिओ टाकणारच आहे मित्रांनो मी आता. काय झाले का, चहा गरम झाली का तुझी? हा, झाली ना गरम. ठीक आहे ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. ते व्हिडिओ बनवण्याच्या याच्यामध्ये ती चहा पण आपली थंड होऊन गेली, म्हणून गायत्रीला बोललो की चहा गरम वगैरे कर म्हटलं. आता परत जास्त गोड लागली तर गोड झाली बरं. मग थोडंसं पाणी टाकून दे ना. नाही चांगली लागणार. ठीक आहे, चालेल. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल बाय बाय. बाय बाय कर गायत्री. मस्त चांगले कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय. बाय. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.